दुखतंय लय आतलं. काय सहन नाही म्हणते दुखतंय. दमादमाने करत हे काय इथं मलमपट्टी करत असताना तुझ्या बहिणीचा कॉल आलाय. हॅलो. हा बोल की. मग काय पण दमाने करतो चल चमका निघतात का? चल दूध आणलंय हे पिऊन घेऊन झोप चल लवकर. डोळ्याची जखम जरा जास्त आहे. थांब 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 थांब. दुर्गा कातर नको घेऊ त्यासाठी आलती का इथं बसायला बसून बसून उचलली कातर. इकडं तुम्हाला माहितच आहे आम्ही गाडीवरून पडलो होतो तर भरपूर लागलंय तिला उठता काहीच करता येत नाही. तर सध्या आई समजा घरातलं बघते या आणि रोजच्या रोज तुम्हाला सांगतो मलमपट्टी मी कशी करतो काय काय सेवा करतो तर आजच्या व्हिडिओमधून बघा. तुम्ही पण तुमच्या बायकोची किती सेवा करताय काय त्यावरनं तुम्हाला कळन. आणि इकडे राधू आज माझ्या हाताखाली देणार आहे आणि किती लागले काय आतल्या जखम पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि काय काय करतोय मी तर समजा एक 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 प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. ज्या वेळेला बायको व्यवस्थित असते त्या टायमिंगला आपली 24 तास सेवा करते. अशी सेवा करायची बायकोची संधी नवऱ्याला कधीच भेटत नाही. ते पहिल्यांदाच भेटली या तर मी करतो बघा. आता काय काय करणार आहे तुम्हाला मी दाखवतो. इकडं आपण आता हिला झोपवणार आहे. इकडं मी गरम पाणी उकळतं घेतलेलं आहे त्यामध्ये मला डेटॉल टाकायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने तिचं तोंड पुसून घ्यायचं आहे. नंतर इकडं कापूस आहे इकडं दुसरा कापूस आहे मलम आहे ही हायड्रोजनची बाटली इकडं टिश्यू पेपर आहेत वगैरे. तर कसं काय करतोय ते बघा आता तुम्ही समजा. तर चला असं नशीब लागतं की बाबा बायकोची सेवा करायला भेटाय. तर मी करतोय ते तिला काही करून देत नाही. तर हे गरम पाणी या तर ह्या गरम पाण्याने आपल्याला तुम्हाला सांगतो हे डेटॉल आहे तर डेटॉल तुम्हाला सांगतो मी थोडा टाकून घेतो त्यामध्ये. हे कातर आहे कात्र्याने हे कापतो आणि हे कापल्यानंतर हा डेटॉल ह्यामध्ये टाकतोय. हे बघा हे असं टाकल्यानंतर थोडासा टाकला बस झालं एवढंच बाकीचा ठेवतो आणि हा तुम्हाला सांगतो हे हलवून घेतो. तर ह्याने काय करायचं आहे किड ह्यातला बघा एक टिश्यू पेपर घेतो मी. असा टिश्यू पेपर घेतल्यानंतर हे आपण गरम पाणी उकळलेलं आहे आणि ह्यामध्ये डेटॉल टाकलेलं आहे तर ह्यामध्ये असं ओलं करून घेतो आहे. ओलं केल्यानंतर ह्या जखमेच्या साईडने असं पुसून घेतो आहे. तर हे तर बघा एवढी जखम झालेली ह्याची पाका अजून ओलीच आहे. तर काय करतो मी इकडे बघा हे आग होत नाही काय नाही ह्याने धुवून घ्यायचंय बघा. तर ह्याने काय करायचं दुर्गावर लक्ष ठेव. तर ह्यामध्ये कापूस आहे तर हे कापूस मी ह्यामध्ये घालतोय असा आणि पूर्ण तुम्हाला सांगतो ह्या जखमेवरती असं ह्यातली वरचं जे थोडं मास्कान दिसतंय किंवा हे मलम आहे तर हे मी काढून घेतोय ह्याने पूर्ण पुसून. दुर्गा माव तू माग सर इथं काहीतरी करशील माग सर चल काय नाही होत. काय होतंय थांब दमाने घेतो धर राहतोस. नंतर हे कापूस आहे बघा स्वच्छ करून हे का मऊ हाताचा हात लागतच नाही मऊ आहे समजा होत असतंय काय सुद्धा नाही हो का जट्टच आहे नवीन कापूस आहे इकडं धर राहतो. दुर्गा कशी बघते बघितली काय करतात थोडं पण काय होऊन देत नाही प्रियंका मी. काय करत पण तिला दुखतं थकून अजून जाईना. झालं हे मलम आहे ना बस कर. कुठं बारामतीत आहे का जिंकले? बारामतीत आलोय. आलो की बरं झालं का जायला लागलेलं? काय बरं झालंय पण चालू आहे ते मलमपट्टी करतोय. पण असं चुकली का ते हा ती जखम झालेली अशी चुकली का म्हणजे असं ती हे धरते म्हणजे काय म्हणते ते सुकली झाले का? सुकली काय ठिकाणी ओली या मी तुला दुसरी देऊ का नवीन हॅलो तिचीच मलमपट्टी करतोय ग मी. ते काय ते
काय थोडं हात लागलं तर रडते ते. पाऊस आहे का तिकडं? पाऊस हाय जिम जिम चालू या. दुसरं देते. तरी पाऊस का जाऊन दे. थांब चॉकलेट देते. पूजा थोड्या वेळा कॉल करतो मी. हिचं झाले ना मलमपट्टी करून तुला करतो. देते. हा ठीक आहे. हा. फायनली पूर्ण जखम अशी पुसून घेतली या. इकडे बघा तर ह्याने तर असं काढल्यानंतर जेव्हा आपण मलम लावतो त्या टायमिंगला या जखमेवर लागते. आणि आता इकडं आहे 3 क्रीम आहेत माझ्याकडे. हे बघा 3 क्रीम आहेत त्या. राधू इकडे असं मोबाईल धर लगेच येते बघा. काय करते? टीव्ही हा धर असं. त्याने गाडी पडते त्याच्यामुळे. पप्पा कोणतरी पाठवते कोणीतरी पाठवले हॅपी बर्थडे हा, लय आले शुभेच्छा. हा इकडे बघ इकडे दाखव मगाच्या घरून पडतात. पूर्ण दाखव. तर आपलं थोडंही हात लावत नाही मी कापसानेच लावतो बघा नुसतं ताज्यात वरच्यावर. तर हे जखम झाली बघा पूर्ण अशी करून. आता हे कल्या साईडची घेतोय पुसून. धर राहतो असं. लय असतंय घरच्या घरी. तिथं तुला जर डॉक्टरकडं नेलं तर तू इडी होशील कळलं का. ते डॉक्टर तर तुला सांगतो असं बेकार करतो. असलं बघत नाही दमाने फिमाने कोण आणि काय. पटा 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 जसं हाताला येईन तसं ते करते ते. हा नाही राधो. पप्पा बघ किती घरी चांगलं करते. मी तर तुला सांगतो हे डेटॉल टाकलेलं पाणी. हा गुडघ्याला एवढं. इथलं एक टिश्यू पेपर घ्यायचा. टिश्यू पेपर घ्यायचा एक असा बैठला. घेतल्यानंतर लगेच हे असं पुसून घ्यायचं. तर हे असं काढतो. हे धरायला पण मस्त या. आणि ह्यात हे असं बुडवायचं आणि हे मस्त ह्याच्यावर हे करायचं. तर ह्याच्यावर काय होतं आहे असं केल्याने तर कालची लावलेली मलम ही खपली धरलेली म्हणजे मलम निघून जातो आहे आणि जखम ओली होती. तर हे कापसाने पुसून घेतोय असं. ठीक आहे. तर हे तर वेगळी मलम लावतो. हे बघा कुठं हे हे काय जखम सुकलेली त्यामुळे इथं काय बोटाने लावलं ते जमतंय. हे वेगळी मलमपट्टी घरच्या घरी करायचा विषय असा आहे की दवाखान्यात न्यायचं म्हणलं मोठ्याने ओरडते या. काहीच करून देत नाही तुम्हाला सांगतो. आणि डॉक्टर लोक माहीत ना पाठदिसनं पुढलं पेशंट घ्यायचं असतं म्हणून कसं करतात. तर एका जागेवर नाही 1 2 तिथलं 3 आता ही 3री जागा आहे. ही 4 2 हाताचं आणि डोक्याचं 7 जागेवर आहे. डॉक्टर किती फास्ट करेन मारण्याचं रडण हे. म्हणून त्यामुळे माझं मीच काय करतोय घरच्या घरी करतोय. बैठलं का आणि राधू करू लागते मदत. हे जखमीला तुम्हाला सांगतो मस्तपैकी पुसून घेतोय पाण्याने. काही टिश्यू पेपर आहे आणि हे डेटॉलचं पाणी गरम केलेलं आहे. ह्याने काय करायचं फक्त एक साईडचं पुसून घ्यायचं जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये. काय त्याच्यात घातलं आणि हे हां थांब काय नाही होत पाहिजे कधी कधी. हां हेकडे बघ हे टिश्यू पेपरने आपण पुसून घेतोय. बघितलं स्वच्छ करून घेतलं. हे तर कसली क्रीम लावायची गार व्हायचीच लावायची का. हां हां हेच लाव. मगाची झालं 1 2 3. आता इथं काय इथं थोडं इथं काय खपल्या धरलेल्या आहेत ह्या 2 जागेवर. विषय म्हटला 4 ठिकाणाचा. ओके. आता वरती हात डोकं. चला उठा. आता पायाचं झालं बघा दोन्ही पायाचं गुडघ्याचं. आता आपण हाताला घेतलंय. हाताचं पण बरं झालंय तरी पण रोजच्या रोज आपलं स्वच्छ करून घेतणं काम आहे आपलं. तर हे डेटॉलचं पाणी आहे. टिश्यू पेपरने आपलं डेटॉलच्या पाण्याने आपल्या हाताचं किटाणू ही येते म्हणून हे लय महत्त्वाचं आहे. पहिलं समजा धुवून घेणं. इथं पण नवीन कापूस घेतोय आणि इथं या जखमेवर हे काय थोडंच आहे. इथं लय नाही हे काय हे थोडं असं केलं ह्याचं तुला सांगतो घाण निघते. नाही नुसतं असं करायचं. इथं नाही एवढं. इथं काय नाही बघ. आता तोंड कसं आहे तिथं हसका बघितलं. इथं कुठली क्रीम लाव
ती मगाचीच गार लावते. गार व्हायचीच लायची त्याच्यामुळं, कारण हे बरं झालं आहे. ओके हां चला हाताचं पण झालं लगेच. फक्त इथं राहिली आता. हं. त्या पण बघू हाताला हाताचं. थोडंसं आहे. हे पण हाताचं बरं झालं बघा इथलं. इथं दाखव राहिलं ठीक आहे. हे हातचं हे झालं खर्चातलं हे बरं झालं आहे. हे केलं हे बरं झालं आहे बोटात हे काय कळते ते थोडंसं. हां झालं. झालं हे पण म्हणजे 4 जागेवरचं झालं. 1 2 3 4. आता फक्त डोक्याचं राहिले 6 जागेवरचं झालं. 1 2 3 4 5 6 1 7 शेवटचं. रोज पप्पा करते. इकडे दमानेच घ्यायचं बाबा, काळजी आहे आम्हाला पण. कापड का? पहिली गोष्ट कुठे आहे कापड? काठ. हे डेटॉलच्या पाण्याने आपलं साईडचं जखमी न जाता फक्त साईडचं हे असं पुसून घेतोय एका जागेवर. आतमध्ये गेली. इथली जखम ओली आहे बघा अजून. हे दगड घुसलेला आहे इथं, दगड लागलेला आहे. तर चला इथं पण क्रीम लावूया, ही गार व्हायचीच ते म्हणते. तर फायनली पूर्ण कसं तर रडत पडत एवढत त्याची मलमपट्टी पूर्ण केलेली. जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेतली आहे बघितली का. तर इकडं समजा सामान आहे असं झोपली इकडं. तर आता चला हे जेवणाचं बघूया. तर हिला खायला सांगितलं फ्रूट्स वगैरे केळी आणली. तर आता हात पण स्वच्छ धुवून घेतले मी डेटॉलने. आणि नंतर हिडो बनवायचं. इकडं दूध आहे, हे दूध आणि हे डब्बा हिला द्यायचे आहे. आता पावडर टाक चला, जेणेकरून की हाडं मजबूत राहतात, कॅल्शियम वाढतं आणि रोग शक्ती प्रतिक्रिया आहे ना ती वाढते आणि एनर्जी ती भूक वाढते वगैरे. तर चला त्याला पहिलं दूध थोडं गरम करून घेतो बघा. थोडं दूध पिते आणि त्यामध्ये पावडर टाकायची आपल्याला. त्याच्यामध्ये टाकायची आणि लय भारीतली पावडर आहे एक. आणि थोडंसं नॉर्मल अर्धं टाकतो जेणेकरून कॅडबरी सारखं लागतं. हे एकदम गोड आहे. आणि हे चम्मच स्वच्छ धुवून घेतलं आहे वाटीने आणि हलवतो. साखर घे का थोडी, त्याला देतोय की नाही. थोडीशी साखर म्हणजे थोडं गुळमट लागण्यासाठी असतंय पण तरी पण थोडं नॉर्मल टाक थोडे. बस 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 ते झालं बस. प्रियंका ए पुरे चल उठ. ओके प्रियंका पेशंट उठलंय बघा. दूध पितं या हाणलं समजा दूध. आणि इकडे तिला उकळलेल्या शेंगा मिठाच्या भुईमुगाच्या आणि केळ दिल्या खायला. आता हे खाल्लं की मग लगेच गोळ्या द्यायच्या. गोळ्या दिल्या की बरं आहे. दुग्या उठला बाबा काहीतरी ऐकून. आणि इकडं सकाळपासून पावसाने हजेरी लावली बारामध्ये बघितल्या. पाऊस नुसतं झिम 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 अशी झिम झिम संध्याकाळपर्यंत उजळ नाही बघितलं. समजा पाऊस चालू. चला तिला आता गोळ्या देतो मी.